मालेगाव इलेक्ट्रॉनिक्स नानावटी 1952 पासून सर्व प्रकारची घरगुती उपकरणे, आटा चक्की, एलईडी, लॅपटॉप, मोबाईल मिळवण्याचे एक विश्वसनीय ठिकाण। मुख्य पोस्ट ऑफिस जवळ, वसंतवाडी, पांजरापोळ जवळ, मालेगाव। सुरगाणा गेल्या 5 ते 6 दिवसांपासून अवकाळी झालेल्या पावसाने भात, वरई अशा पिकांची अतोनात नुकसान झाले आहे। गेल्या जून ते जुलै महिन्यापासून ते ऑगस्ट महिन्यात पावसाने भात, वरई, नागली या लावणीसाठी शेतकरी पूर्ण वेळेत न पडणाऱ्या पावसाने पूर्णपणे त्रस्त झाले होते। काही शेतकरी वर्गाने थोडीफार लावणी केली तर काही शेतकरी वर्गाने थोड्या प्रमाणात लागवड केली। त्यातूनच आता जेवढे लागवड केले ते आता या अवकाळी पावसामुळे पीक हाती लागेल की नाही असा प्रश्न आता शेतकरी वर्गाला पडला आहे। नुकताच अचानक झालेल्या अवकाळी पावसाने बारे, मनखेड व आजूबाजूच्या परिसरातील पिकास आलेले भात, वरई अशा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। बऱ्याच शेतकऱ्यांनी पिकास लागलेले भाताचे कापणी केली होती। तसेच काही उभे शेत असताना काल रात्री अचानक जोरदार पाऊस झाल्याने काही ठिकाणी संपूर्ण शेतात पाणी शिरले व कापणी केलेले भात पूर्णतः ओले होऊन नुकसान झाले। तसेच काही ठिकाणी उभे असलेले शेत अक्षरशः जमीनदोस्त झाले असून शासनाने त्वरित पंचनामा करून आणि योग्य ती भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे। प्रबंधोवीसाठी भागवत गायकवाड, मनखेड, सुरगाणा। चंद्रकांत भाऊ जाधव, गोपाळपूर। काल जो काही अवकाळी पाऊस झाला त्यामध्ये माझ्या भाताची बरीचशी नुकसान झाली। कमीत कमी 15 ते 20 पोते भात पिकला असतं, परंतु एवढा पाऊस झाला की त्याच्यात पूर्ण भात माझा आता सडून जाईल आणि माझी 15 ते 20 पोत्याची नुकसान होईल। तरी शासनाला विनंती आहे की याचे तात्काळ जर पंचनामे जर केले तर माझ्यासारखे बरेच शेतकऱ्यांची नुकसान झालेली आहे। ती नुकसान शासनाने भरपाई करावी अशी मी शासनाला व कृषी विभागाला विनंती करतोय व त्यांनी तात्काळ पंचनामे करावे अशी मी त्यांना विनंती करतो। बरेचसे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे कालच्या पावसामुळं आणि वातावरण पण एकदम खराब झालेलं आहे आणि हे खूप असं पाऊस झालेला आहे आणि बरीच नुकसान झालेली आहे माझ्या शेताची। तरी शासनाने जरा दखल घेऊन पंचनामे करावे अशी मी विनंती करतो। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।